हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। महाविकास आघाडीचे साताऱ्याचे उमेदवार शशिकांत शिंदे आज उमेदवारी अर्ज भरणार। शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये शशिकांत शिंदे शक्ती प्रदर्शन करणार। शिंदे गटाचे धैर्यशील माने संजय मंडलिक आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। मुख्यमंत्री शिंदे अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये कोल्हापुरात जोरदार शक्ती प्रदर्शन होणार। माढ्यामध्ये भाजपला मोठा धक्का, धैर्यशील मोहिते पाटलांचा शरद पवार गटात प्रवेश। धैर्यशील मोहिते पाटील उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार। अकलूजच्या सभेमध्ये विजयसिंह मोहिते पाटलांचा पवार गटामध्ये प्रवेश होणार, तर फलटणचे निंबाळकर बंधू देखील अजित पवारांची साथ सोडून पवारांकडे परतण्याची चिन्ह। जसं एका रात्रीत आमदार केलं तसं एका रात्रीत बीडचं पार्सल परत पाठवणार। धैर्यशील मोहितेंचा राम सातपुतेंवर हल्लाबोल। राम सातपुतेंना सोलापूरची उमेदवारी दिल्यानं उत्तम जानकर देखील नाराज। आज उत्तम जानकर यांची अमित शहांसोबत बैठक। बैठकीपूर्वी उत्तम जानकर फडणवीसांची भेट घेणार। मित्राला विमानानं बोलावले, पण उत्तम जानकरांवर माझा विश्वास। पुढच्या वेळी उत्तम जानकरांना मोठ्या मताधिक्यानं जिंकून द्यायचंय, जयंत पाटील यांचं वक्तव्य। मोहितेंनी पवार गटामध्ये प्रवेश केल्यानंतर माढा लोकसभेमध्ये राजकीय हालचालींना वेग। रणजितसिंह नाईक निंबाळकर, जयकुमार गोरे फडणवीसांच्या भेटीसाठी रवाना। मुंबईमध्ये तिकीट वाटपामध्ये काँग्रेसमध्ये संभ्रम। उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड, नसीम खान यांच्या नावाची चर्चा, तर उत्तर मुंबईतून असलम शेख यांच्या नावाची चर्चा। उद्धव ठाकरे मित्रपक्षांच्या प्रचारामध्ये सहभागी होणार। काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्यासाठी 20 एप्रिलला ठाकरेंची जाहीर सभा। मनसे नेत्यांच्या आज राज ठाकरे यांच्या निवासस्थानी बैठक। महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर समन्वय समितीची घोषणा होण्याची शक्यता। नागपुरात किरण सामंत यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट। पक्षश्रेष्ठींचा निर्णय मान्य असेल, सामंत यांची प्रतिक्रिया। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी किरण सामंत इच्छुक। उपमुख्यमंत्री फडणवीसांची आज सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद। पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भाजपचा जाहीरनामा राज्यातील जनतेसमोर मांडणार। ठाकरेंची शिवसेना पुत्रमोहाने तर पवारांची राष्ट्रवादी पुत्री मोहानं फुटली। भंडाऱ्यातील सभेतून अमित शहांचा ठाकरे आणि पवारांवर हल्लाबोल। ठाकरे गटाची अवस्था ऊट आणि बस अशी। सिल्वर ओक म्हणतंय ऊट म्हणजे उठले आणि काँग्रेस म्हटलं की बस म्हणजे बसले। मुख्यमंत्री शिंदेंची ठाकरेंवर खोचक टीका। 16 एप्रिलपर्यंत काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची प्रतीक्षा करणार। काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष लढणार, विशाल पाटील यांच्याकडून स्पष्ट। भारतीय हवामान खात्याची आज पत्रकार परिषद। मान्सूनच्या आगमनाची तारीख जाहीर होण्याची शक्यता। देशामध्ये पावसाचं प्रमाण किती असणार याकडे बळीराजाचं लक्ष। जायकवाडीमध्ये केवळ 16% पाणीसाठा शिल्लक। मराठवाड्यातील पाणी टंचाई भीषण होण्याची शक्यता। रोहित शर्माची 105 धावांची खेळी व्यर्थ। चेन्नईचा मुंबईवर 20 धावांनी विजय। 4 विकेट्स घेणारा मथीशा पथिराना प्लेअर ऑफ द मॅच। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।